Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. बघा, सोल्युशन चॅप्टर चालू आहे आणि लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं अबाउट राउल्स लॉ. राइट? स्टार्ट कसा केलेला? वेपर प्रेशर म्हणजे काय? आपण एक बीकर घेतलेलं, यामध्ये फक्त ए आहे. या ए ला हीट केल्यानंतर ए चे वेपर्स बनतील. या वेपर फेजचं याच्याच लिक्विड वरती काहीतरी प्रेशर असणार आहे. त्या प्रेशरला मी म्हटलं वेपर प्रेशर ऑफ ए. आणि फक्त ए आहे म्हणून हा नॉट लावला. या नॉटने काय सांगितलं? प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए. सिमिलरली दुसऱ्या बीकर मध्ये मी बी घेतलाय. बी व्यतिरिक्त कोण नाहीये. हिटिंग चालू केलं, बी चे वेपर्स बनले. त्या वेपर्सनी खाली प्रेशर अप्लाय केलं, ते होतं प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी. आता आपल्याला पॉइंटचं नाव होतं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे या दोघांना ऍड केल्यानंतर जे सोल्युशन बनणार आहे त्याचा वेपर प्रेशर बद्दल आपल्याला रॉल्टने सांगितलेलं. ए आणि बी ला मिक्स केलं आपण एकत्र. म्हणून मी बघा ए बी ए बी ए बी ए बी असे मॉलिक्युल्स काढले, है ना. ए बी को मिक्स किया है हमने. ओके. सो वरती ए चे पण वेपर्स आहेत, बी चे पण वेपर्स आहेत. हे सगळे वेपर खालच्या लिक्विड वरती प्रेशर अप्लाय करतात. हे पण वेपर प्रेशर असणार आहे की नाही? मग ऑफ कोर्स असणार आहे. पण याच्यामध्ये जे ए चं प्रेशर आहे त्याला आपण पी ए म्हटलं आणि म्हणायचं काय असतं? पार्शियल प्रेशर किंवा पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए. पार्शियल हा वर्ड आला कारण प्युअर ए नाहीये. प्युअर असेल तर प्युअर वेपर प्रेशर, इम्प्युअर असेल तर पार्शियल. सिमिलरली यामध्ये जे बी चं प्रेशर आहे त्याला आपण म्हणतो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बी. आणि अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ यामध्ये जे ए चं प्रेशर आहे त्याला आपण रिलेट करू शकतो त्याच्या ओरिजिनल प्रेशर सोबत युजिंग धिस इक्वेशन, ज्याला आपण रॉल्स लॉ म्हटलं. पार्शियल प्रेशर ऑफ ए म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ ए इन सोल्युशन इज इक्वल टू इट्स प्युअर प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए. आणि ह्या मोल फ्रॅक्शन काय आहे तेही मी लास्ट लेक्चरला सांगितलंय. हा काय आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन. हे ए चे खाली किती मोल्स आहेत? ए पण असणार आहे आणि बी पण असणार आहे, बरोबर आहे. ए पण आहे आणि मध्ये मध्ये काय आहे? बी पण आहे. ए पण आहे, मध्ये मध्ये बी पण आहे. मग ह्या सोल्युशन मध्ये किती ए आहेत त्याच्याशी रिलेट करणार आहे मी ए चं प्रेशर. या बीकर मध्ये किती बी आहेत याच्याशी रिलेट करणार आहे मी बी चं प्रेशर. सो हा लॉ मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं. प्रॉपरली लर्न करून या. ओके. आजचा पॉइंट आहे आपला कंपोजिशन ऑफ वेपर प्रेशर. कंपोजिशन हा वर्ड आपण कधी यूज करतो? वी यूज इट जेव्हा आपण मोल फ्रॅक्शन करतो. कंपोजिशन इज लाईक मोल फ्रॅक्शन. ओके. चला मग मी सांगते, या चॅप्टर मध्ये आपण दोन टाइपचे मोल फ्रॅक्शन्स बघायचे, दोन टाइपचे कंपोजिशन्स बघायचे. एक म्हणजे एक्स ए आणि एक्स बी, जो मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय. आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे वाय ए आणि वाय बी. परत एकदा रिवाइज करते बघा. जर समजा तुमच्याकडे एक सोल्युशन आहे, हे काय आहे? सोल्युशन कोणाचं? समजा ए प्लस बी आहे. ए प्लस बी आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ ए दिले. ए चे किती मोल्स आहेत? समजा ए चे 8 मोल्स आहेत. बी चे किती मोल्स आहेत? समजा बी चे 6 मोल्स आहेत. तर आपल्याला काय काढता येत असतं? मोल फ्रॅक्शन म्हणजेच एक्स ऑफ ए. एक्स म्हणजेच मोल फ्रॅक्शन. झीटा सिम्बॉल असतो हा ऍक्च्युली. झीटा एक्स, कॅपिटल एक्स. ओके. तो कसा काढतो आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. दोनच आहेत म्हणून मी खाली टोटल मध्ये ए प्लस बी केलं. जनरली काय लिहू शकताय तुम्ही? मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय टोटल. टोटल मध्ये ए प्लस बी आहे म्हणून मी ए प्लस बी केला. सी असता तर ए प्लस बी प्लस सी केला असता. आणि मोल फ्रॅक्शन जर बी चा काढायला लावला तर काय करणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. इजंट इट? मग याची व्हॅल्यू काय आली असती? नंबर ऑफ मोल्स ऑफ ए मॅम मी 8 दिले आणि टोटल काय असणार आहे?
8 प्लस 6 14. इकडे काय असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ बी म्हणजे 6 डिवायडेड बाय 14 झाला हा मोल फ्रॅक्शन. बट याला स्पेसिफिकली म्हणायचं असतं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन जेव्हा आपण x ने डिनोट करतो तेव्हा, म्हणजे हा किती फ्रॅक्शन आहे या सोल्युशन मध्ये. हे खाली जे पाणी काढलंय यामध्ये a चा किती फ्रॅक्शन आहे म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ a, यामध्ये b चा किती फ्रॅक्शन आहे म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ b. आता जो YA आणि YB आहे ते पण मोल फ्रॅक्शन आहे, बट कुठे, या सोल्युशन मध्ये नाही, या वरच्या वेपर मध्ये. या वेपर मध्ये किती a चा फ्रॅक्शन आहे म्हणजे YA, या वेपर मध्ये b चा किती फ्रॅक्शन आहे म्हणजे YB. म्हणून मी काय लिहिते इथं, दिस इज ऑल्सो मोल फ्रॅक्शन, बट कुठे, वेपर मध्ये. लक्षात येते. हे 8 किंवा 6 काय आहेत, हे खालचे लिक्विड मध्ये. या सोल्युशन मध्ये किती फ्रॅक्शन आहे x ने डिनोट केला, आणि वरती जे वेपर्स आहेत याच्यामध्ये किती फ्रॅक्शन आहे तो y ने डिनोट करायचा. आणि त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, पार्शियल प्रेशर ऑफ A इज इक्वल टू, बघा रॉल्स लॉ ने सांगितलेलं पार्शियल प्रेशर ऑफ A इज इक्वल टू प्युअर प्रेशर ऑफ A. आधीचे किती आहे त्याला सोल्युशन मधल्या मोल फ्रॅक्शन नी मल्टिप्लाय करा. आता मी काय सांगते, जर तुम्हाला याच्यामध्ये YA सोबत रिलेट करायचंय, XA सोबत नाही रिलेट करायचं, मला YA सोबत रिलेट करायचंय, तर इथं जी टर्म येते ती असते टोटल प्रेशर. कोणती असते, टोटल प्रेशर. सिमिलरली बी साठी काय फॉर्म्युला लिहिणार मग आपण, पार्शियल प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू टोटल प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी इन वेपर फेज. हे काय आहे, मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज. फेज खाली लिहिते इन वेपर फेज. गॉट इट. सो तुम्हाला जर मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन असा वर्ड असेल तर हा फॉर्म्युला, मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज असेल तर हा फॉर्म्युला. दोन्ही पण फॉर्म्युलाने तुम्हाला पार्शियल प्रेशरच काढले, इम्प्युअर 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 इम्प्युअर, म्हणजे पार्शियल 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 पार्शियल. बट हा पार्शियल रिलेट झालाय XA सोबत, हा पार्शियल रिलेट झालाय YA सोबत. XA आला तर प्युअर प्रेशर, YA आला तर टोटल प्रेशर. सिंपल आहे. चारही फॉर्म्युले एका खाली एक लिहून घ्या. फक्त टर्म लक्षात ठेवा, X कोणासाठी वापरतो, मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन. Y कोणासाठी वापरतो, मोल फ्रॅक्शन इन दिस वेपर फेज, वरती जे वेपर्स झाले त्याच्यामध्ये. इझी आहे. एका खाली एक फॉर्म्युले चारही लिहून घेतले का, नसेल तर आत्ता लिहून घ्या. तिन्ही पण फॉर्म्युले चारही पण, PA इज इक्वल टू P नॉट A इंटू XA, PB is equal to P naught B into XB according to Rod's law. Similarly, we can write PA is equal to PT into YA, PB is equal to PT into YB. लगेच एक न्यूमेरिकल बघू, स्क्रीनशॉट करा त्याआधी. ओके, न्यूमेरिकल स्टार्ट करायच्या आधी व्हेरी इम्पॉर्टंट, XA म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ A इन सोल्युशन. सोल्युशन किंवा तुम्ही काय म्हणा याला, लिक्विड म्हणा. सोल्युशन लिक्विड असतं ना, सो मी लिक्विड म्हणते, म्हणजे जनरली लिक्विड. सो X हा वर्ड येणार लिक्विडशी रिलेटेड, आणि YA YB मोल फ्रॅक्शन ऑफ A इन वेपर, मोल फ्रॅक्शन ऑफ B इन वेपर. Y वर्ड येणार वेपरच्या रिलेटेड. ठीक आहे. न्यूमेरिकल बघा या कन्सेप्ट वरती. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A and B are 450 mmHg and 700 mmHg respectively at 350 Kelvin. मग गिवन लिहून घेऊया. गिवन काय सांगितलं फर्स्ट लाइन मध्ये, द वेपर प्रेशर ऑफ, प्युअर आहे म्हणजे नॉट लावायचा आहे, लिक्विड A आणि B, दोन लिक्विड आहे, प्युअर आहे म्हणून मी नॉट लावलं, दुसरं लिक्विड आहे प्युअर आहे म्हणून मी B लावलं. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A इज 450 mmHg. प्युअर लिक्विड B चा वेपर प्रेशर आहे 700
mmHg. Find total composition of liquid and vapor. Composition word मी कोणाशी रिलेटेड सांगितला? मोल फ्रॅक्शन सोबत. सो सांगितलंय मोल फ्रॅक्शन काढा, लिक्विडचा म्हणजे XaXb काढा आणि वेपरचा म्हणजे YaYb काढा. इफ कधी जर टोटल प्रेशर PT किती दिले? टोटल प्रेशर 600 mmHg. 600 mmHg. चला सोल्युशन कसं काढणार? प्युअर आणि टोटल सगळे प्रेशर दिलेत आणि Xa आणि Xb कसं काढणार? लास्ट पार्ट मध्ये सोल्युशनच्या मागच्या पार्ट मध्ये आपण एक डेरिवेशन डिराइव्ह केलेलं जर आठवत असेल तर. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ टोटल प्रेशर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ A प्लस पार्शियल प्रेशर ऑफ B. बरोबर आहे का? अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ. येस, डेरिवेशन पार्ट नसेल फॉर्म्युला तर असं डिराइव्ह करायचं. सो टोटल प्रेशर, बट रॉल्स लॉ नुसार पार्शियल प्रेशर काय आहे? अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ partial pressure of A is equal to pure pressure of A into mole fraction of A. Similarly, partial pressure of B is equal to pure pressure of B into mole fraction of B. चला पुट करूया व्हॅल्यूज. मग मी लिहिणार P नॉट ऑफ A आणि इकडे लिहिणार XA प्लस याची व्हॅल्यू काय लिहीन मी? P नॉट ऑफ B into XB. आता बघा मला या दोन्ही पण टर्म्स काढायचे. मला PA पण XA पण काढायचे आणि XB पण काढायचे आणि मी डेरिवेशन करताना पण असं कन्सिडर केलेलं की माझ्याकडे A नाहीये, फक्त B आहे. म्हणून मी काय लिहितो? P नॉट A आहे तसं. XA ला काय लिहू शकतो आपण? 1 मायनस XB प्लस पुढचा P नॉट B आहे तसं, XB आहे तसं. असं का केलं? या वरच्या इक्वेशन मध्ये दोन अननोन टर्म्स होत्या. आता काय झालं? एकच अननोन टर्म आहे, फक्त XBच आला. आणि हे कशावरून काढलं मॅम तुम्ही? तर हा फ्रॅक्शन आहे आणि मोल फ्रॅक्शन दोघांची ऍडिशन केली की 1 येत असतं. राईट? ओके. चला मग काय लिहीन मी? टोटल प्रेशर किंवा याला आम्ही रिअरेंज करू. PT इज इक्वल टू आतमध्ये मल्टिप्लाय करा P नॉट A मायनस P नॉट A XB प्लस P नॉट B XB. बरोबर आहे ना? आज फक्त मल्टिप्लाय केलं. P नॉट A 1 चा P नॉट A मायनस हे दोघं. या दोघांमधून आपण नंतर XB कॉमन काढलेला. काढा XB कॉमन. देअरफॉर PT आहे तसं इज इक्वल टू P नॉट A आहे तसं. काय कॉमन काढते मी याच्यातून? प्लस XB. प्लस XB जर आत कॉमन काढला तर इथे साइन मायनस P नॉट A प्लस P नॉट B. त्यानंतर फक्त रिअरेंज केलेलं. PT इज इक्वल टू P नॉट A प्लस हे दोन काय करा तुम्ही? P नॉट B मायनस P नॉट A असं लिहू शकते ना मी याला? येस, इंटू XB. हा फॉर्म्युला ज्याला डायरेक्ट पार्ट आहे त्यांनी डायरेक्ट लिहा. पार्ट नसेल पण मॅथ चांगला असेल तर डिराइव्ह करू शकताय. आता बघा मला टोटल प्रेशर दिलंय 600 mmHg. सो मी पुट करते इथे 600 mmHg. त्याचं युनिट आहे 600 mmHg. प्युअर प्रेशर ऑफ A दिलंय किती आहे? 450 mmHg प्लस P नॉट B मायनस P नॉट A म्हणजेच काय करणार आहे मी तिथं? 700 मायनस 450. 700 मायनस 450 परत युनिट लिहून घ्यावं तर mmHg मल्टिप्लाय कुणी केलंय? XB आणि हा XB मला काढायचंय. सो मी तो आहे त्या कलर मध्ये ठेवते. हा XB मला फाइंड करायचंय. सो करा कॅल्क्युलेशन्स आता. 600 युनिट्स लिहित नाही मी. 450 प्लस काय येणार आहे मायनस करून? 052 250 इंटू XB. हा XB कुणाला मल्टिप्लाय आहे? 250 ला मल्टिप्लाइड आहे. 250 मल्टिप्लाइड बाय XB. मला XB ची व्हॅल्यू काढायची. मी काय करणार? 600 मधून मला फक्त 450 इकडे आणता येणार. सो 600 मायनस 450. 600 मायनस 450
इज इक्वल टू 250 इंटू XB. बरोबर आहे. काय येणार इथं आन्सर 0 5 1. 150 इज इक्वल टू 250 इंटू XB. इंटू आहे हे दाखवण्यासाठी मी ब्रॅकेट मध्ये ठेवते इंटू XB. मग यातून तुम्हाला काढता येते आता XB इज इक्वल टू 150 अपॉन 250. XB इज इक्वल टू 150 डिवायडेड बाय 250. काय आन्सर आहे सांगायचं 0.6. काय आन्सर आलं XB चं 0.6. आणि आता आपल्याला माहिती आहे की हा फ्रॅक्शन आहे, मोल फ्रॅक्शन आहे. सो XA प्लस XB केलं तर आपल्याला 1 मिळतं. त्यातलं XB ची व्हॅल्यू आत्ताच काढली 0.6. मग XA आहे तसं XB ची व्हॅल्यू 0.6 इज इक्वल टू 1. सांगा यातून XA काय 1 मायनस 0.6 दॅट इज 0.4. XA आणि XB दोघांनाही काहीही युनिट नसतं कारण तो एक फ्रॅक्शन आहे. सो 0.6 आणि 0.4. चला पहिला तर टर्म्स कंपोजिशन ऑफ लिक्विड कळालं आपल्याला. किती येते इथं लिहूया. XA ची व्हॅल्यू आली मला 0.4 आणि XB ची व्हॅल्यू आली मला 0.6. खरं तर मी न्यूमरिकल डायरेक्ट इथं फॉर्म्युलानी स्टार्ट केलं असतं. PT इज इक्वल टू म्हणा PB मायनस PA XB प्लस PA. फॉर्म्युला डायरेक्ट लिहून दिला असता. मग व्हॅल्यूज पुट केल्या XB काढला. XA प्लस XB 1 असतो. XB ची व्हॅल्यू मिळाले सो 0.4. नाही पण मी तुम्हाला आधी परत ते डेरिव्हेशन डिराइव्ह केलं, रिवाइज केलं आणि मग हे सॉल्व्ह केलं. गॉट इट. अजून आपल्याला पार्ट 2 काढायचा आहे. कंपोजिशन ऑफ वेपर काढायचं आहे. त्याआधी एकदा स्क्रीनशॉट करा. आपण XA XB काढलाय. आता आपल्याला YA YB काढायचंय. आता आपण कंपोजिशन काढायचं म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ वेपर YA आणि YB च्या व्हॅल्यूसाठी. जस्ट तुम्हाला फॉर्म्युला शिकवलेला पार्शियल प्रेशर ऑफ A इज इक्वल टू टोटल प्रेशर इंटू YA. यातून मी A काढून घेईन मग 1 मायनस YA केलं की मला YB भेटेल. सिमिलरली पण आपल्याला PA दिलाय का. P नॉट A आहे, P नॉट B आहे, PT आहे, PA आहे का नाहीये. बट वी नो अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ PA इज इक्वल टू P नॉट A इंटू XA. येस मग लिहा इथे PA लाच काय लिहिलं मी P नॉट A मल्टिप्लाइड बाय XA इज इक्वल टू PT इंटू YA. कसं लिहिलं मी अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ. रॉल्स लॉ. ओके मला काढायचं काय आहे. मला काढायचं आहे YA. सो YA इज इक्वल टू काय होईल P नॉट A इंटू XA डिवायडेड बाय PT. जस्ट रिअरेंजमेंट. YA च्या टर्म्स मध्ये मी इक्वेशन लिहून घेतली. YA काढायचंय. P नॉट A आहे की नाही आहे. किती आहे 450 mmHg इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ A मगाशी फाइंड केलंय आपण 0.4 युनिट काहीच नसतं डिवायडेड बाय PT. टोटल प्रेशर किती दिलंय 600 mmHg. राईट इट. बघा mmHg ला mmHg कट होईल. YA सुद्धा एक मोल फ्रॅक्शन आहे सो त्याला पण काही युनिट नसणार आहे. कॅल्क्युलेट करा 450 डिवायडेड बाय 600 इंटू 0.4. आन्सर विल बी समथिंग 0.3. जेव्हा तुम्हाला YA मध्ये YB ऍड कराल तुम्हाला आन्सर 1 येईल बिकॉज इट इज फ्रॅक्शन. फ्रॅक्शन 1 च्या वरती कधीच एक्सीड करत नाही. देअरफॉर YB ची व्हॅल्यू काढायची असेल तर 1 मायनस YA दॅट इज 1 मायनस 0.3 यू विल गेट इट 0.7. सो काय व्हॅल्यू आली YA ची आली 0.3 आणि YB ची आली 0.7. कळालं कशा टाइपचा क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला. ओके एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. ओके सो मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच शिकवायचं होतं की कंपोजिशन 2 टाइपचे असतात जे तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. एक
कंपोजिशन ऑफ लिक्विड म्हणजेच कंपोजिशन ऑफ सोल्युशन म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन जो आपण डिनोट करतो XA आणि XB ने. दुसरं काय आहे मोल फ्रॅक्शन किंवा कंपोजिशन ऑफ वेपर, वरती जे वेपर आहे त्याचं कशाने डिनोट करतो YA आणि YB ने. दोघांचे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले. इवन मी एकदा राईट डाऊन करते. ओके, जस्ट पाण्याने पुसलेला बोर्ड आहे सो लिहित नाही, बट मी चारी सुद्धा इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, राईट इट डाऊन, रिवाइज इट. जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये टू नो आयडल सोल्युशन्स अँड नॉन आयडल सोल्युशन्स. थँक्यू सो मच.